बघू ना काय होतंय ते. रावसाहेब, आताच आपण म्हटलं की जे गेलेले आहेत त्यांच्या मनातही ती दगदग आहे, त्याचाच असा संकेत येत आहेत का की जसं आपण कालही म्हणालेलं होतं की अजित पवारांच्या बाबतीत त्यांची घरवापसी होते, त्यावर तुम्ही सकारात्मकता दाखवली होती. आता हे जे तुम्ही विधान केलंय की जे शिवसेनेतनं गेलेले होते त्यांच्या मनातही दगदग आहे, याच्यातले घरवापसी होणार का? नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत. ते मूळचे शिवसैनिकच आहेत. आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात. त्यांची घरवापसी झाली तर तुमची सत्ता स्थापना होऊ शकते. बघा, काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा किंवा ठाकरे बंधूंचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये, ही सगळ्यांची भावना आहे. आणि देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहे. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. पण राऊतसाहेब, उद्धव ठाकरेंचं जे विधान होतं की देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अजूनही महापौर पदावरचा दावा नाही, दावा म्हणण्यापेक्षा बघा, एक लक्षात घ्या, दावा म्हणण्यापेक्षा जे आकडे आहेत ते आकडे जवळजवळ समसमान आहेत ना. 4चा फरक आहे. 4चा एवढा मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, ज्याने महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला, प्रचंड ताकद, प्रचंड पैसा, सत्ता याचा वापर करून पण त्यांना फक्त 4चंच बहुमत मिळालं आहे. आणि मी तुम्हाला एक ऐतिहासिक सत्य सांगतो, तुमचं बहुमत किती मोठं असू द्या किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असतं. हे लक्षात घ्या. बहुमत हे चंचल असतं, पाऱ्यासारखं. ते इथून तिथे, तिथून इथे कधी सरकू शकतं. हा एक खांबी डोलारा मोदींच्या करंगळीवरती उभा आहे, एवढंच सांगतो. नाही, पण जे मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की